आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। हद्दपारीचा आदेश म्हणून जयसिंगपुरात वावर, धारदार शस्त्रासह एकास अटक। कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या व्यक्तीने आदेशाचा भंग करून जयसिंगपुरात प्रवेश केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयास्पद रीत्या फिरत असताना त्याच्याकडून 2 धारदार चाकू जप्त करण्यात आले। ही कारवाई शुक्रवारी 1 ऑगस्ट सकाळी 11:30च्या सुमारास जयसिंगपूर येथील गल्ली क्रमांक 6 मधील संजीवन हॉस्पिटल समोर करण्यात आले। पोलिसांनी दीपक मुकुंद गायकवाड वय 42 राहणार चिपरी तालुका शिरोळ यांची झडती घेतली असता त्याच्याकडे एक मोठा लोखंडी चाकू, सुमारे 30 सेंटीमीटर लांबीचा वळणदार एक टोकदार धारदार चाकू असा एकूण 1500 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला। गायकवाड याला कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी 1 वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते। मात्र आदेशाचे उल्लंघन करून त्याने जिल्ह्यात प्रवेश केला, तसेच लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बेकायदा शस्त्रे बाळगल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जावेद दस्तगीर आंबेकरी यांच्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश पोरे करीत आहेत। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश कोरे, ताहिर मुल्ला आणि पोलीस कॉन्स्टेबल जावेद आंबेकरी यांच्या पथकाने केली।